श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. आज सकाळी स्वामी झोक्यामध्ये आहे. त्याचं रिझन असं की स्वामीची तब्येत नाही ठीक, त्याला सर्दी खोकला फुल जाम झालेला होता, थोडा ताप पण आला होता त्याला, त्यामुळे तो खालती झोपत नव्हता. त्यामुळे आम्ही त्याला आजारी असेल तर झोक्यामध्ये ठेवतो, कारण झोक्यामध्ये चांगला झोपतो. आणि समर्थचं स्कूल आहे, पण समर्थ उठला नाही लवकर, पण स्वामी लवकर उठून बसले आज. आणि सकाळी उठल्यापासून स्वामीची किरकिर चालू आहे, तो रडतोय खूप. आज अजिबात मला काही काम करायला देत नाही आहे. तो उठायच्या अगोदर थोडी माझी भाजी एवढी बनवून झाली होती, आज टिफिन द्यायचा होता मिस्टरांना, पण त्यानंतर स्वामी मला काहीच करायला देत नव्हता. पण लेट होतो जाण्यासाठी त्यांना ऑफिसला, म्हणून मी स्वामीलाच किचन कट्ट्यावरती बसवलं आणि मी जेवण बनवायला लागले. पण स्वामी काही केल्या मला सोडत नव्हता आणि तो रडत होता. त्याला खूप सर्दी झाली, खूप म्हणजे खूप खोकला झाला, सारखा खोकत होता तो. मोठे आम्हा लोकांना झाली सर्दी तर किती त्रास होतो, आणि ह्या लहान मुलांना तर किती त्रास होत असेल ना. आणि स्वामीला खरंच खूप म्हणजे खूपच खोकला आहे. आणि ते औषध पण दिलं मी काल, तरी पण कमी झाला नाही आहे. रात्रभर पण तो झोपला नाही, कारण की खोकला लागला की झोप पूर्ण होत नाही. आणि रात्री पण मी 3 वाजता उठले होते, त्यामुळे माझी पण झोप झाली नाही आणि मी पण लेट उठले. त्यानंतर असे आमच्या सकाळी क्यूट गप्पा चालू होत्या. स्वामीचे दात बघत होते मी, किती आलेत काय नाही. त्याला बोललं की मला पप्पी दे, तर नाही दिला तो. आणि त्याचे पप्पा होते समतला उठू, पप्पा ते समजत तयारी करत होते, त्यामुळे स्वामीला घ्यायला मलाच लागत होतं. त्यानंतर मी त्याला हेअरबँड दिला आणि म्हटलं तू त्याच्यासोबत खेळ, पण त्याला हेअरबँड नको, त्याला भांडी पाहिजे होती. थोडी मी त्याला भांडी दिली आणि तो असा घेऊन गेला हॉलमध्ये, आणि त्यात थोडा तर रमला. असं काय तर दिलं ना त्याला भांडी किंवा काहीतरी, तो त्यात खेळतो. मग टी व्ही लावून दिली आणि ते भांडी दिली. मग तो तिकडे खेळायला लागला. मग मी माझं किचनमध्ये काम आवरायला लागले. सकाळी उठताना ना असं डोळे ओपन होत नाहीत, उठावंसं अजिबात इच्छा होत नाही, कारण थंड वातावरण पण आहे आणि उठावंसं वाटत नाही मला तरी. मिस्टरांनी दोन उठलं, चल उठ टाईम झाला. शेवटी मी असं करता 7:30 वाजता उठले. उठ म्हणताना उठावंसं इच्छाच होत नाही, त्यामुळे मला जाग जरी आली 7 वाजता तरी मी उठायला अर्धा तास लेटच होतं, कारण की बेडवरतीच असते 7 अर्धा तास. त्यानंतर मी हलेडोले कसं उठते आणि त्यानंतर मग जेवण बनवायला लागते. आणि त्यानंतर मी चपाती बनवायला घेतली, म्हटलं स्वामी तिकडे खेळतो तर चपाती बनवूया. मग थोड्याशा चपात्या बनवायच्या होत्या आज, जास्त काय नव्हत्या बनवायच्या, कारण मी माझ्यासाठी भाकरी बनवणार होते. बघू आता भाकरी स्वामी बनवायला देतो की नाही ते, कारण स्वामी मला वाटतं कसं काय करायला देणार नाही, पण तो बोलणार की मला घेऊनच बसा म्हणून. आज सकाळला म्हणजे खूप धावपळ होते. एक तर समतला रेडी करा, त्यात स्वामीमध्ये असतो, त्याच्यात पप्पांची वेगळी तयारी असते. पप्पा कधी त्याच्या लवकर जातात तर कधी लेट जातात, त्यामुळे दोघांची तयारी करणं खूप कठीण जातं. सकाळी खूप धावपळ होते, 1 मिनिटसुद्धा टाईम भेटत नाही मला आज म्हटलं चला व्हिडिओ करूया, तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून व्हिडिओ काढला मी. समरचं स्कूल पण सकाळचं असतं आणि त्याला सकाळी थंडी असते आणि त्याला उठावं असं होत नाही, तरी आम्ही त्याला जबरदस्ती उठवतो. मग तो उठतो आणि त्यानंतर किचनमध्ये आला आहे तो, मग काय भाजी बनवली आज म्हणून रोज विचारतो, मग काय भाजी आहे. त्याला बोललं ना की तुझी फेवरेट भाजी आहे, मग खुश होतो. म्हटलं हा माझी फेवरेट भाजी आहे, भाजीचं नाव माहीत नसतं, फक्त एवढंच की फेवरेट भाजी. मग तो खुश होतो आणि मग टिफिनमध्ये घेऊन जातो भाजी. त्याने मला सांगितलेलं की आज टिफिनमध्ये केक दे म्हणून, केकची स्लाईस, आणि मी ते द्यायची विसरली. आई झाल्यापासून ना मी खूप काही गोष्टी विसरते खरंच. कधी ना मी सगळंच विसरून जाते. मला म्हणजे हातामध्ये एखादी वस्तू असते तरी पण लक्षात नसतं की मी ती वस्तू कुठं ठेवली आणि काय केले. खरंच आई झाल्यापासून खूप विसरते. दोन्ही मुलांच्या धावपळीमध्ये ना एवढी थकून पण जाते ना की माझं मला पण समजत नाही काही गोष्टी कुठे ठेवल्यात त्या. आणि असं त्यांचा मी टिफिन पॅक केला आणि त्यांच्या बॅगमध्ये, दोघांच्या पण बॅगमध्ये भरून दिला टिफिन. दरवाजा ओपन केला त्या दोघांना पाठवण्यासाठी, तर ते दोघं तयार होत आहेत, म्हणजे शूज वगैरे घालत आहेत. तर स्वामी पण लगेच शूज घेऊन बसला की मला पण जायचं खाली म्हणून. रोज सकाळी चालू असतं, जेव्हा ते लोक निघतात ना बाहेर जाण्यासाठी, तेव्हा हा रेडीच असतो. हाच पहिला जाऊन बसतो शूज घालण्यासाठी की मला पण जायचं खाली. आणि आता तर त्याला शूज घालता येतात, तो स्वतः शूज घालतो आणि म्हणतो मम्मा चल तू पण चल. सर्वच लहान मुलांना बाहेर फिरायला खूप आवडतं, असं स्वामीला पण खूप आवडतं. रोज सकाळी स्वामी रडतो मग की मला पण घेऊन चला पप्पा, मम्मा तू पण चल, असं रडत असतो. ते जायच्या अगोदर तो लिफ्टमध्ये जातो, पण त्याला मी खाली रोज जाते खाली सोडायला, पण मला आज लेट झाला होता, म्हणजे माझं कामच आवरलं नव्हतं, मी त्याला खाली सोडायला नाही गेली. आणि लिफ्ट बंद केली आणि तो रडायला लागला की मम्मा मला पण जायचं आहे. ऐकतच नव्हता. पप्पाने बाय केले, खाली रडायला येतं. शूज बघा, रागारागाने शूज फेकून दिले सगळे. त्याला जायचं होतं खाली, त्याला खेळायचं असतं खाली, म्हणजे जायचं असतं. घरी आल्यानंतर सगळं शांत होतं घर, म्हणजे पप्पा पण नव्हते, समज पण नव्हता. मग रडायला लागला, खूप रडायला लागला. त्यात सर्दी झालेली, खोकला झालेला ना, तर खूप त्रास होत होता, तरी पण तो रडतोय. त्याला मी किती समजवलं पण ऐकतच नव्हता अजिबात. बघा ना किती रडतोय. पण पाप वाटतं मुलांचे पण जेव्हा रडतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. पण त्यांना ते घेऊन पण जाऊ शकत नाहीत ना, असं असतं. आणि मी पण त्याला खाली घेऊन जर गेले तरी खाली थंडी होती खूप, आणि तब्येत पण बरी नाही त्याची, वाऱ्यामध्ये नको म्हणून त्याला खाली घेऊन गेली नाही. माझं आता आवरलेलं आहे, सगळे काम पण आवरले. थोडा वेळ स्वामी झोपला होता, त्यामुळे पटापट सगळं आवरून घेतलं मी आणि स्वामीला पण रेडी केले. तवा दिले 10:30. थोडं जेवण बनवायचं बाकी आहे, कुकर लावायचं आहे मला, दुपारसाठी वरण भात बनवायचं आहे. स्वामी आता काय कुरकुर चालले बघू, समजला स्कूलला घेऊन आल्यानंतर लावते. आता थोडं खेळते. इकडे खाऊ घेतात, तिकडे मी व्हिडिओ बनवते आणि इकडे खाऊ घेते. मला नको घेऊ, ते सगळं नको घेऊ. हा मी देते मी देते मी देते मी देते मी 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 थांब मी, हां थांब, प्लेटमध्ये येते, प्लेटमध्ये, हां प्लेट मिठाई घेतले.
घे चल या. आम्हाला स्वीट खूप आवडतं, खूप म्हणजे काय खूपच. बस आता खुर्चीवरती. बस झालं तुझं खाऊन. तो ना बघा आमच्या मिक्की म्याऊचा अंघोळ नको म्हटली पण ऐकला नाही. अंघोळ पाहिजे आम्हाला, किती ताप येऊ दे आणि काही येऊ दे. समजला नाही ह्याला, दोघांना पण अंघोळ लागते आणि मी घालतेच. कारण त्यांना फ्रेश झाल्याशिवाय म्हणजे फ्रेश अंघोळ केल्याशिवाय त्यांना फ्रेश वाटतच नाही आणि 2 टाईम अंघोळ करतात. ची अवस्था कशी केली बघा, कालच साफ केलेली. आणि मी हा काहीतरी आणलेलं खाली चालणार, त्याचं सगळं पडलं आहे. ह्या बघा कार्टून आमचं. कितीही सांगितलं चढू नको, पडशील पण अजिबात ऐकणार नाही. त्यामुळे आम्हाला हे गॅलरीचं काम करून घ्यायचं आहे, लवकरच ते काम करणार आहे गॅलरीचं. बघू आता. आणि हे ती गाडी आहे ना ट्रक, त्याला समजत नाही, काल कलरिंग केलं आहे. त्या परवा आपण दाखवलेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर आणलं आहे, त्याचं त्यानं कलरिंग केलं आहे. असे काय नाही काय आमच्या हातात चालू असतं रोजच. खोकला तर जाम लागला आहे, औषध तर पितच नाही आहे. तू आता बघू दुसरं काय तर देते त्याला. लागेल ना तुला, 1 वर्षाचा असल्यापासून रडतो. मग पडला असता बघ. बस आता बस, उतरा खाली. टाकू टाकू काकी. इकडे आमच्या समोर कोणाची म्हणजे असं घरं नाही आहेत, सॉरी रूम वगैरे नाही आहेत, फ्लॅट वगैरे नाही आहेत. तिकडे त्या साईडला आहेत, त्यामुळे समोर असते तर मजा असते मुलांना पण त्याच्यासोबत बोलायला वगैरे. पण असं काहीच नाही, इकडे सगळी मोकळी जागा आहे. ते बनणार आहे बिल्डिंग, बघू आता कधी बनते. हा आहे शेजारचा मुलगा रेड टी शर्टवाला आणि हा स्वामी. तो आल्या म्हणून स्वामी थोडा वेळ त्याच्यासोबत खेळतोय आता. आणि त्या पिशवीमध्ये सगळे त्यांनी स्वामीने सगळ्या गाड्या भरल्यात. स्वामीकडे घेऊन दाखव मला, काय दाखव बघू काय. ए बिलो. आता वाजलेत 11:30 आणि आता मला जायचं समजलं स्कूलला आणण्यासाठी. आज स्वामीची तब्येत ठीक नाही, तर सर्दी खोकला जाम झाला आहे. त्यामुळे त्याला आता मी शेजारच्या घरी काकींच्या ठेवणार आहे. आणि आता खूप दिवसांना ठेवणार, तो राहतोय नाही काय माहिती नाही. त्याला ठेवते. नंतर परत जर मी बॅगवर सगळं घेऊन गेले की परत रडणार, तर माहिती आहे मम्मा बाहेर जाणार आहे. ते असंच रिकामी जाते, त्याला ठेवून येते. नंतर मग परत रेडी होते आणि मग जाते. चल आपण जाऊ काकीच्या घरी. चल पिलो, आईकडे जायचं ना. त्याच्याकडे आई जाऊया चला आईकडे. बोलला होता त्याला, तो रडतोय. खूप दिवसांना सोडलं राहायचं नाही आहे त्याला. चालले घरी, धावपळ होते. ते आले आणि कुरुला खालीच भेटला, ते बरं झालं. मी गेले असते स्कूलला. अशमन सुनो ना, इसको रख दो इधर ही, मैं जाके आती हूँ. संभाल के रखो. बरं झालं, तो घरी गेला असता, मी नव्हते. मी आता खाली भेटलं तर बरं झालं. कुरिअर आले, बघू नंतर काय आहे पार्सल ते तुमच्यासोबत शेअर करणंच. काय आलं आहे पार्सल ते. आता मी रिक्षामध्ये उतरले आणि थोडं 1-5 मिनटं चालत जायचं आहे. आता मग स्कूल येईल. स्वामी असला की डायरेक्ट रिक्षा करते मी. स्वामी नाही आहे म्हटलं चला चालत जाऊया. संमतला घेतल्याने निघाले. हा म्हणते स्वामी का नाही आला आणि आता खाऊ पाहिजेत. पप्पा म्हणतात की देऊ नको खाऊ, मी देते ना. रडतोय तो. काय दे. लैपटॉप वाले पैसे कैसे मात्र पड़ा उचल. त्यांना दे 20 रुपये. त्यांना दुसरा दो अंकल. कार्ड पैसे में निकल जाता है ना, आगे बराबर. रुको मैं जीपे करती हूँ, कैश खत्म हुआ मेरा. स्वामी जाम खोकतोय, जाम सर्दी पण झाले. आता मी वरण बनवले, वरण भात त्याला भरवते. मी इकडे औषध पण काढून ठेवले, औषध त्याला द्यायचं आहे. ते बॉटल काढल्याबरोबर तर घाम पळून गेला इथून, नको मम्मा म्हणून. थोडं सिरप देते. काय करता, जबरदस्त त्याचं औषध बाळा तुझ्यासाठी आहे ना. ओ शोना ओ ओ ओ औषध. स्वामी आता झोपलाय आणि तो शक्यतो झाकून घेत नाही काही. त्याला आज झाकलंय. क्लायमेट पण थोडं थंड आहे आणि त्याला औषध दिलं आहे. थोडं वरण भात खाल्लं आहे त्याने, 2च बाईट खाल्लं आहे त्याने, 4 बाईट खाल्ले. त्याने झोपलं आहे.